मित्रांनो, विविध जिल्ह्यातून विविध कमेंट आपल्याला येत आहेत की 75% पीक विमा आमच्या जिल्ह्यात मिळेल का? पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा कधीपासून वितरित होईल? त्यानंतर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट तर आल्याच, काही शेतकऱ्यांचे इन्स्टाला मेसेज सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे आले की बाबा 75%चा उर्वरित पीक विमा कधीपर्यंत मिळेल. तर त्याच विषयी आपण 1 ते 2 मिनिटात क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी मंत्री चॅनलमध्ये. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या. तुम्हाला देखील काही प्रश्न असतील पर्सनली मला इंस्टाग्रामला विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे मनामध्ये प्रश्न आहेत की बाबा उर्वरित 75%चा पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. मग ते जालना जिल्ह्यातून आल्या कमेंट, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून कमेंट आलेले आहेत, त्यानंतर इंस्टाग्रामला मेसेज सुद्धा बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा, त्याचबरोबर आपला अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा, त्यानंतर नाशिक जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच इंस्टाग्रामला मेसेज आले की बाबा आमचा 75% उर्वरित पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. पोस्ट हार्वेस्टच्या सुद्धा कमेंट आल्या की बाबा जालना जिल्ह्यातून वगैरे की पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. तर मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की बाबा 288 कोटी रुपये एकंदरीत जे 288 कोटी रुपये जे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, त्याच्यापैकी मित्रांनो जवळपास जे पोस्ट हार्वेस्ट फक्त एका घटकासाठी म्हणजे 288 कोटी रुपये हे पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्यासाठी हे मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि हा निधी वेगळा ठेवण्यात आलेला आहे 288 कोटी रुपयांचा. ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टच्या क्लेम केलेले होते, कंप्लेंट केलेल्या होत्या, त्या शेतकऱ्यांसाठी हा 288 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येईल. हा निधी वाढेल सुद्धा मित्रांनो. पोस्ट हार्वेस्टच्या जे कंप्लेंट आहेत सध्या तरी शासनातर्फे जे 3700 कोटी रुपये जे पीक विम्यामध्ये वाढवण्यात आलेले आहेत, त्याच्यापैकी जवळपास 288 कोटी रुपये हे साईडला ठेवण्यात आलेले आहेत पोस्ट हार्वेस्टच्या पीक विम्यासाठी. आणि हा पोस्ट हार्वेस्टचा जर तुम्ही कंप्लेंट क्लेम केलेली असेल पोस्ट हार्वेस्टमध्ये तर तुम्हाला या अंतर्गत पीक विमा मिळणार आहे. परंतु मित्रांनो, या 288 कोटी रुपयांमध्ये निधीमध्ये वाढ सुद्धा होणार आहे, कारण की शेतकरी संख्या वाढू सुद्धा शकते. तर त्यानंतर मित्रांनो, उर्वरित जे 75%चा पीक विमा आहे ते शेतकऱ्यांचा जे प्रश्न आहेत किंवा 75%चा पीक विमा कधीपर्यंत वितरित होईल. सध्या तरी 75% उर्वरित 75%चा पीक विमा हा कोणत्याही जिल्ह्यात वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा वाटप होईल असे चान्सेस देखील नाहीत. कारण मित्रांनो, सध्या 25%चाच पीक विमा अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. त्या कारणास्तव हे 25%चा क्लिअरन्स झाल्याशिवाय किंवा 25%चा जे वाटप झाल्याशिवाय 75%चा उर्वरित पीक विमा सध्या तरी वाटप होईल असे चान्सेस कमी आहेत. कृषी विभागाने सुद्धा 75% उर्वरित पीक विम्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तर तुम्हाला देखील असे प्रश्न असतील किंवा उर्वरित 75%च्या पीक विम्यासंदर्भात तुम्ही वाट बघून असाल तर तुम्ही सध्या तरी या पीक विम्याला सध्या तरी विसरून जा मित्रांनो. उर्वरित 75% पीक विमा वाटप होईल सध्या तरी चान्स नाही. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. कमेंट आलेल्या भरपूर आणि इंस्टाला मेसेज सुद्धा भरपूर आले, त्या कारणास्तव हा व्हिडिओ बनवावा लागला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.